लेकानेच केला बापाचा निर्घृण खून. अंबड तालुक्यातील रुई गाव हादरले. कौटुंबिक वादातून लेकानेच बापाचा कुऱ्हाडीने खून केल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील रुई येथे आज दिनांक 9 रोजी उघडकीस आली. या घटनेने गावात शोककळा पसरली असून नात्यातील ताणतणाव किती टोकाला जाऊ शकतात याचा अस्वस्थ करणारा प्रत्यय आला आहे. मृत दिलीप धुराजी राजगुरू हे दिनांक 8 रोजी रात्री घरात झोपलेले असताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. सकाळी ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी प्रल्हाद धुराजी राजगुरू यांच्या फिर्यादीवरून विशाल दिलीप राजगुरू व एका विधी संघर्ष बालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या दुसऱ्या विवाहाबाबत घरात वाद सुरू होता. मोठ्या मुलांचा या निर्णयाला तीव्र विरोध असल्याचे सांगितले जाते. हा वादच विकोपाला जाऊन अखेर भीषण स्वरूप धारण केल्याची चर्चा गावात आहे. घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. काही तासातच पोलिसांनी आरोपीला अटक करत गुन्ह्याचा उलगडा केला. या घटनेनंतर रुई गावात भीती, संताप आणि शोक यांचे वातावरण आहे. ज्या बापाने लेकराला वाढवले त्याच बापाचा जीव घेण्या इतपत मन कसे दगड झाले, हा प्रश्न ग्रामस्थांना अस्वस्थ करून सोडत आहे. कौटुंबिक संवाद, सहनशीलता आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घटना समाजासाठी अंतर्मुख करणारी ठरत आहे. घटनास्थळी अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर धुमाड, तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार, भगवान शिंदे, अनिल मुसळे, नारायण माडी तसेच फॉरेन्सिक लॅब पथक उपस्थित होते.